कुठं तू दिसला तर नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गोविंदा पथकाला विनंती आहे की त्यांनी स्टेजवर नोंदणी करावी. आपण आले असाल तर स्टेजवर नोंदणी करावी. सर्व गोविंदा पथकांना विनंती आहे, आपण आलेली नोंद स्टेजवर करा. इतर गोविंदा पथकाला विनंती आहे. सीपी तलावचं राजाचं गोविंदा पथक या ठिकाणी थर लावतंय. तुम्ही त्यांना सहकार्य करायचंय, शेजारी उभं राहायचंय, सर्वांचे हात वरती पाहिजे. सलामी दिलेली आहे. सावकाश उतरा. एकदम हळूहळू उतरायचंय. सुंदर असे साथर एकता गोविंदा पथकाने या ठिकाणी लावलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकता गोविंदा पथकासाठी. गोविंदा पथक यानंतर ग्वाला गोविंदा पथक. सर्व गोविंदा पथकाला विनंती आहे, श्री समर्थ गोविंदा पथक या ठिकाणी चालू होते, त्यांना सहकार्य करायचे. जास्त केलं होतं. इतरत्र गोविंदांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे. सर्वांनी जवळ पथकांनी वर करणारा आपला भाऊच आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही आपली आहे. ही भावना आपल्यामध्ये पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र यायचंय. सर्वांचे हात वरती पाहिजेत. सर्वांचे हात वरती पाहिजेत. श्री समर्थ गोविंदा पथकाचा हा प्रयत्न सुरू आहे.
सुंदर सगळे जोरात टाळ्या वाजवायच्या. गोविंदा पथकाला बाकीच्या गोविंदा पथकांनी सपोर्ट करायचा आहे. सर्वांनी सहकार्य करायचंय. बाला गोविंदा पथकाला विनंती आहे त्यांनी सहकार्य करायचंय. इथं उपस्थित बाकीच्या सर्व गोविंदा पथकांनी त्यांना सहकार्य करायचंय. सर्वांचे हात वरती पाहिजेत. स्टेजच्या समोर जे बसत ना त्यांनी खाली उतरा. गेटवरच्या सर्वांना विनंती आहे सरकारवरच्या तुम्ही कृपया खाली उतरायचे तिथून. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आजवरती सगळ्यांच्या आजवरती थोड्याच वेळात मनसे नेते सगळ्यांचे हात वरती पाहिजे. हात वरती पाहिजे सर्वांचे. श्री संदीप साळुंके विभाग अध्यक्ष तसेच ओमसाई यानंतर तुमचं आहे. तसेच प्रमुख सल्लागार श्री संदीप साळुंके साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जवळ जायचे, हात वरती करायचे, सहकार्य करायचे. आपले सहकारी आहेत, आपलेच बंधू आहेत. किशननगरचा राजा महिला गोविंदा पथक कृपया स्टेजच्या समोर यावे. सरकारवरती बसलेल्या सर्वांना विनंती आहे, पटकन खाली उतरायचे तुम्ही. परी आता सलामी देत आहे. महिला गोविंदा पथकासाठी जोरात टाळ्या. किशननगरच्या राजाचा
एक रिक्वेस्ट आहे थोडंसं काम गोविंदा पथक रोड ब्लॉक करायचं नाहीये तिथे लावायलाच नव्हतं पाहिजे होतं. इतर गोविंदा पथकांनी सहकार्य करायचं एकता गोविंदा पथकाला ही समर्थ गोविंदा पथकाला विनंती आहे त्यांनी सहकार्य करायचं आहे आपल्या सहकार्याने सहकार्य करायचं आहे हात वरती सगळ्यांचे हात वरती सुंदर असे सार्थर एकता गोविंदा पथकाने या ठिकाणी लावलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकता गोविंदा पथकासाठी. सगळ्यांचे हात वरती पाहिजे हात वरती पाहिजे सर्वांचे. रामनगर इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे पालघरचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव सर आपल्या सोबत आहेत. सर काय सांगाल आज तुम्ही इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडीचं आयोजन करण्यात त्याबद्दल? मला असं वाटतं की आमच्या रोशन पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. इथल्या तरुणांना एक वेगळी संधी ही मनसेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते आणि सण टिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही आहे. आज दहीहंडी हा जो सण टिकला तो सन्माननीय राजसाहेबांमुळे टिकला. कारण ज्या वेळेला दहीहंडीवर निर्बंध आले त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब एकमेव नेते होते जे या सर्व गोविंदा पथकांच्या पाठी खंबीर उभे होते. सर गेले दुसरं हे वर्ष आहे की मनसेतर्फे स्थानिकांना प्राधान्य दिलं जातं.
त्याबद्दल मला वाटतं आमचं कामच आमचं प्रथम काम तेच आहे की स्थानिक तरुणांना संधी देणं, ती विविध माध्यमातून असेल. सणांच्या वेळेला सण असेल, इतर वेळेला त्यांच्या रोजगाराचा विषय असेल, इतर वेळेला त्यांच्या अडचणींचा विषय असेल, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिकांना प्राधान्य देते. धन्यवाद. ताई, आज काय सांगाल मनसेतर्फे दहीहंडीचं आयोजन केलं त्याबद्दल? आज दहीहंडी एवढे मोठं उत्सवाने एक श्रेय म्हणजे आमच्या साहेबांना जातो. जिथे दहीहंडीला पाबंदी लागलेली तिथे साहेबांमुळे आज दहीहंडीला मान्यता मिळाली. आणि ठाण्यात म्हणजे दहीहंडी महिला वर्ग तर पुढे आहेत, जसे पुरुष पुढे आहेत तसे महिला वर्गही पुढे आहेत. आमचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश दादा मुले मात्र होते, रवींद्र साहेब मुले अविनाश जाधव प्रमाणात तुम्ही बघता उत्साह दहीहंडीचा, आज आपली हिंदू संस्कृतीचा. आज ह्याच्यासाठी लोक एकत्र एकजुटीने राहतात हे आपल्याला काहीतरी शिकवून जातात. असंच एकजूट प्रत्येक गोष्टीत माणसाने दाखवलं पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मनसे महिलांचाही आघाडी असते, त्याबद्दल काय सांगाल? प्रश्नच नाही. महिला जेव्हा आमचं नेतृत्व एवढं चांगलं आहे तर महिला कधीच मागे राहू शकत नाही. आणि आमचे नेता अविनाश जाधव आणि आमचं नेतृत्व दूरदृष्टीवाले राजसाहेब ठाकरे यांचा हात आहे, तर त्यांचे मागणे तर पुढे असणारच. भगिनी